ओके. हॅलो स्टुडंट, व्हेरी गुड मॉर्निंग. आज आपण इन्शुरन्स क्लेम अकाउंटचा जो काही लॉस ऑफ स्टॉक पॉलिसीची मेथड आपण बघतो आहोत, त्याचा प्रॉब्लेम नंबर 5 बघणार आहोत. हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम तुमचा प्रॉब्लेम नंबर 4 वरच तसाच त्या सेम पॅटर्न मधला आपण प्रॉब्लेम त्या ठिकाणी घेतो आहोत. तुम्हाला 2-3 इयरचं त्या ठिकाणी लास्ट ट्रेडिंग अकाउंटचा डिटेल्स दिले, त्यावरनं तुम्ही लास्ट 3 इयरचं ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करणार, त्याचा जीपी रेशो कॅल्क्युलेट करणार आणि त्याचा जो जीपी रेशो कॅल्क्युलेट होईल तो तुम्ही काय करणार, करंट इयरसाठी ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही तो यूज करणार आहात, त्याचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट करून. ओके. सो आपण तो प्रॉब्लेम मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलाय. आपण सुरुवात करतोय लेक्चरला. आपण जो प्रॉब्लेम त्या ठिकाणी बघितला तो प्रॉब्लेम, करमचंद स्टोअर्स close their books every year on 31st March. On 13th April 2000, their premises and stock were totally destroyed. 31 मार्चला ते प्रत्येक 31 मार्चला बुक क्लोज करतात आणि त्यांचं 30 एप्रिलला काय झालं, 30 एप्रिल 2000ला त्या ठिकाणी त्यांच्या प्रिमायसेसमध्ये फायर ऑकर झाला आणि स्टॉक टोटली डिस्ट्रॉइड झाला. जो लास्ट प्रॉब्लेम मध्ये देखील सेम ह्याच पद्धतीने होता. कोणताही साल्वेज स्टॉक त्या ठिकाणी नाही, काही स्टॉक वाचलेला नाही. फ्रॉम द बुक्स ऑफ अकाउंट अँड अदर रेकॉर्ड्स दॅट वेअर सेव्ह, जेवढं रेकॉर्ड त्यांच्याकडे सेव्ह होतं, द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. द स्टॉक ऑन हँड हॅज ऑलवेज बीन व्हॅल्यूड ॲट 10% लेस दॅन कॉस्ट. ते जे काही क्लोजिंग स्टॉक आणि ओपनिंग स्टॉक त्यांचं कॅल्क्युलेशन करण्याची जी मेथड आहे, तर ते 10% कमी किमतीने कॅल्क्युलेट करतात. तर ते आपल्याला 10% ऍड करायचं, म्हणजे 100% करून घ्यायचं. मग मला एक सांगाल, त्यांचं 100% होतं तर ते किती पर्सेंट त्यांनी कॅल्क्युलेशन केलंय? 90%. म्हणून आपण कॅल्क्युलेशन करताना 90ने डिव्हाइड करणार त्या स्टॉकला आणि 100ने काय करणार, मल्टिपल करणार. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ऍट कॉस्ट ती कॉस्ट त्या ठिकाणी मिळणार, जी बिलो कॉस्ट आहे. लेस दॅन म्हणजे बिलो कॉस्ट आहे, 10% बिलो कॉस्ट त्या ठिकाणी दिली. ओपनिंग स्टॉक दिला 3 वर्षाचा, 97, 98, 98, 99, 99, 2000 आणि 1/4/2000 ते 30/4/2000. जो फायर ऑकर्ड झाला तो पिरियड, त्या वर्षीचा तो पिरियड, त्या पिरियड मधले त्यांना डिटेल्स दिलेत. आता इथे ओपनिंग स्टॉक दिला, परचेसेस लेस रिटर्न दिलं, सेल्स दिलं, वेजेस दिला आणि क्लोजिंग स्टॉक दिला. Prepare a statement for submission to the insurance company in support of the claim for loss of stock. हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी तुम्हाला दिला. इथे साल्वेज स्टॉक दिला नाही, पॉलिसी अमाऊंट दिली नाही आणि तुम्हाला इथे ॲव्हरेज क्लॉज देखील वापरायला लावलेला नाही. म्हणजे तुमचा तिसऱ्या स्टेपलाच प्रॉब्लेम त्या ठिकाणी संपतो. जो तुमचा स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आहे, सगळा स्टॉक तिथे डिस्ट्रॉइड झाल्यामुळे तोच तुमचा अमाऊंट ऑफ क्लेम बनतो, किंवा स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर किंवा लॉस ऑफ स्टॉक तोच असणार आहे. कारण काही स्टॉक साल्वेज झालेला नाही किंवा सेव्ह झालेला नाही, म्हणून तो स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मधून लेस साल्वेज स्टॉक 0, म्हणून तीच अमाऊंट त्या ठिकाणी लॉस ऑफ स्टॉक म्हणून तुमची कॅल्क्युलेट होईल. आपण प्रॉब्लेमच्या सोल्युशनला सुरुवात करतो आहोत. ओके. इथे आपण स्टेप फर्स्ट यूज करतो. काय स्टेप यूज करतो? लास्ट इयर्स ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करतो आहोत आपण. मग आता इथे इन दी बुक्स ऑफ काय होतं कंपनीचं नाव, आपण ते बघूयात. सॉरी, काय होतं कंपनीचं नाव? करमचंद स्टोअर. इन दी बुक्स ऑफ करमचंद स्टोअर.
इन द बुक्स ऑफ करमचंद स्टोअर्स मध्ये आपण ते प्रिपेअर करतो आहोत. आणि मग इथे ट्रेडिंग अकाउंट्स फॉर दी year ended 31st मार्च. बघा कुठल्या कुठल्या 3 वर्षाचं दिलं त्यांनी. $97 म्हणजे इयर एंडिंग 31st मार्च 1998, 1999 आणि 2000. 31st मार्च 1998, 1999 अँड 2000 असं 3 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी दिले. ओके, आणि त्याचं ट्रेडिंग अकाउंट आपण बनवतो आहोत. सॉरी, डेबिट क्रेडिट लिहून घ्याल तिथे. 98, 1999 आणि 2000. ओके, तर हे झालं आपलं ट्रेडिंग अकाउंट. डेबिट क्रेडिट लिहिणार आहात तुम्ही. मग इथे पर्टिक्युलर्स आपण लिहून घेतो आहोत. टू ओपनिंग स्टॉक. मग इथे आता घेताना आपल्याला तो ऍट कॉस्ट करून घ्यायचा, ते मात्र तुम्ही लक्षात ठेवणार आहात. ओके, मग आता बघा बरं काय परिस्थिती त्याची. ओपनिंग स्टॉक 2,70,900 दिला. तो कसा आहे, 10% लेस दॅन कॉस्ट आहे. 2,70,900, 2,70,900. ओपनिंग स्टॉक कधीचा आहे तो ओपनिंग स्टॉक? आता तो ओपनिंग स्टॉक असणार 1/4/1997. ओके, म्हणजे जे काही हे इयर आहे तिथे 1/4/1997 ते 31 मार्च 1998, बरोबर ना, या काळातील. इथे दिलंय बघा पिरियड त्याचा 97-98, म्हणजे 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 1998, 2,70,900. डिवायडेड बाय 90 आणि मल्टिपल बाय 100. मल्टिपल बाय 100. बघ बरं किती आन्सर आलं त्याचं. मग आन्सर सांगाल मला? व्हेरी गुड, तुम्ही आन्सर पाठवलाय. 3,01,000. 3,01,000. 2,70,900 भागिले 90 गुणिले 100, 3,01,000. 3,01,000. मग ते 3,01,000 आपण इथे घेत आहोत. 3,01,000. ओके,
आता त्याच्यानंतर तिथे काय दिलंय बघा बरं, परचेसेस दिलेत. काय दिले? परचेसेस 7,49,000. $7,49,000. पुढे काय दिलं बघूयात आपण. परचेसेस नंतर सेल दिले 12 लाख. किती दिले? 12 लाख बाय सेल्स. बाय सेल्स 12 lakhs. ओके, 12 लाख दिले. त्याच्यानंतर पुढे काय दिलं? वेजेस दिले 1,74,000. बाय वेजेस, सॉरी टू वेजेस किती? हाऊ मेनी? 1,74,000. $1,74,000 बरोबर. आणि त्यानंतर पुढे काय दिलं? स्टॉक दिला, क्लोजिंग स्टॉक 3,24,000 बरोबर ना. आणि तो काय करून घ्यायचा? आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचा. तो बिलो कॉस्टने 10%. किती? 3,24,000. व्हॅल्यू ऑफ स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक. आणि कधीचा आहे तो? 31/3/1998 आहे तो बरोबर. 1998 आहे. देताना कितीला आहे त्यांनी तो? देताना दिला 3,24,000. 3,24,000 आणि पुढे डिवाइडेड बाय 90 मल्टिपल बाय 100. किती येतं आन्सर? आन्सर सांगाल तुम्ही मला? 3,60,000. व्हेरी गुड. बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक 3,60,000. ओके. आणि मग याच्यावरनं तुम्ही पहिल्या वर्षीचं ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू शकता. क्रेडिटचे टोटल घ्याल 12 लाख अधिक 3,60,000 15,60,000. 15,60,000 आणि 30 तुम्ही डेबिटला लिहिली 15,60,000. 60,000. आता इथे मग तो तुमचा निघेल टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट किती आला बघा मग? 15,60,000 मधून ते डेबिट बाजू वजा करा. 3,01,000 अधिक 7,49,000. 7,50,000 अधिक 3,00,000 10,50,000 अधिक 1,74,000. 12,74,000 13,00,000. किती येतं मग? आन्सर किती येतं? फायनल आन्सर ते मायनस करून 3,36,000. 3,36,000 बरोबर येतं आन्सर. 3,36,000. 3,36,000 बरोबर येतं आन्सर. ओके, व्हेरी गुड. 3,36,000. 3,36,000. ओके, झालं हे. आता सेकंड इयर. आता इथे बघा, हा जो क्लोजिंग स्टॉक आहे 1998चा, तो 99चा ओपनिंग राहणार. तो ऍज इट इज लिहून घेऊ आपण 3,60,000. 3,60,000 तो कसा बघा इथे पण दिलाय तुम्हाला. दिला नसता तरी तो घ्यावा लागतो. दिला नसता तरी तो घ्यावा लागतो. बघा इथं जो 3,24,000 क्लोजिंग आहे तोच इथे काय ओपनिंग 3,24,000 आहे बघा 98. म्हणून 3,24,000चं व्हॅल्युएशन आपण 3,60,000 केलं आहे आणि ते न्यू व्हॅल्युएशन आपण तिथे घेतो आहोत. 3,60,000 आलं लक्षात. त्या इयरचे परचेसेस बघा बरं. नेक्स्ट इयरचे परचेसेस
परचेसेस 8 लाख आहे, परचेसेस 8 लाख आहे आणि सेल्स 13,20,000 आहे. आणि सेल्स आहे 13,20,000. ओके, या अमाऊंट तिथे दिल्यात. बरं, पुढे वेजेस किती दिले ते बघू आपण. बघा वेजेस, सेल्स पण घेतले आपण 13,20,000, वेजेस दिले 1,90,000. आणि आता क्लोजिंग स्टॉक दिलाय, पण तो आपल्याला काय करून घ्यावा लागणार आहे, त्याचं व्हॅल्युएशन करून घ्यावं लागणार आहे. पण देताना किती दिलाय बघूयात तो आपण. क्लोजिंग स्टॉक 3,60,000 दिला. किती दिला? 3,60,000 दिला. हां, सॉरी, ते आपला आन्सर लिहायचं राहिलं. तुम्ही आन्सर दिलं, मी फक्त तिकडे लिहून घेतलं. ते किती आलं होतं? 3,60,000 आलं होतं. 3,60,000. आता परत इथे व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक आणि कधीचा? 31/3/1999चा, नेक्स्ट इयरचा. आणि तो देताना त्यांनी किती दिला? 3,60,000 दिलाय. बघा किती दिलाय तो? 3,60,000 दिलाय. 3,60,000चा किती तयार होतं ते बघू आपण. 3,60,000 भागिले 90 गुणिले 100. बघा किती येतो तो? 4,00,000 येईल. तो किती येईल? 4,00,000 येईल. बरोबर आहे ना? 4,00,000 येईल. आला का 4,00,000? आन्सर पाठवलंय तुम्ही. 4 lakhs. व्हेरी गुड. आता हा जो क्लोजिंग स्टॉक आहे 99चा, तो 2,000चा ओपनिंग स्टॉक बनेल इथे. आणि तत्पूर्वी आपण काय करू? 99चा क्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करून घेऊयात. क्रेडिटची टोटल केली 13 अधिक 4 17,20,000. 17,20,000 आणि 17,20,000 मधून डेबिट बाजू वजा केली तुम्ही. तिथे बघा क्रॉस प्रॉफिट आला 3,60,000 अधिक 8 8 3 11 11 12 13,50,000 वजा झाले का? किती आला आन्सर? 3,70,000. व्हेरी गुड. ग्रॉस प्रॉफिट आला 3,70,000. आता हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो नेक्स्ट इयरचा ओपनिंग स्टॉक बनेल. 3,60,000ची व्हॅल्यू त्याची ओपनिंगला पण. ओपनिंगला बघितला तीच व्हॅल्यू आहे. मग ओपनिंगला तीच व्हॅल्यू 3,60,000 ती बनली बरोबर. परचेसेस 8,10,000 आणि सेल्स 14,00,000. 8,10,000 आणि सेल्स दिले 14,00,000. 14,00,000 दिले. किती दिले? 14,00,000 दिले. ओके. ओके, त्याच्यानंतर मग काय घेतलं आपण? सेल 14,00,000 घेतले. त्याच्यानंतर काय दिलेलं असणार आपल्याला? वेजेस दिलेले असणार. बघा वेजेस किती? 2,09,000. 2,09,000. आता क्लोजिंग स्टॉक लिहायचं आपल्याला. क्लोजिंग स्टॉकचं पण व्हॅल्युएशन करून घ्यावं लागणार परत आपल्याला. व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक ऑन 31/3/2000. 31/3/2000चं व्हॅल्युएशन करून घ्यावं लागणार. आणि मग तो देताना किती दिला तो बघू आपण. 3,69,000. किती दिला? 3,69,000. 3,69,000. 3,69,000.
3,69,000 divided by 90 multiple by 100. बघा त्याचा आन्सर किती आलं. तुम्ही आन्सर पाठवले मला, मी बघतोय. 4,10,000. 4,10,000. 4,10,000. ओके, व्हेरी गुड. आता ही 4,10,000 इथे घेऊयात आपण. 4,10,000. आता त्याचं क्लोजिंग काढलं 18,10,000. क्लोजिंग बॅलन्स काढला. क्लोजिंग बॅलन्स म्हणतो, बॅलन्स काढला. 18,10,000 ने क्लोज झालं. 18,10,000 ने क्लोज झालं. 18,10,000 मधनं डेबिट बाजू वजा केली. तिथे ग्रॉस प्रॉफिट किती होतं सांगाल तुम्ही मग मला? ग्रॉस प्रॉफिट किती होतं सांगाल? 3,91,000. व्हेरी गुड. $3,91,000. ओके, व्हेरी गुड. ही झाली आपली स्टेप नंबर फर्स्ट. आता तुम्ही स्टेप नंबर सेकंड कॅल्क्युलेट करतात. काय? ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करतात, बरोबर ना? आणि मग आता जीपी रेशो इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला घेऊयात आपण. ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन 100 multiple by gross profit upon sales multiple by 100. ओके. आणि मग 1 by 1 प्रत्येक वर्षीचा आपण तो कॅल्क्युलेट करून घेऊयात. पहिला कॅल्क्युलेट करून घेऊयात 97-98चा. बघा मग 97 ग्रॉस प्रॉफिट किती दिलाय? 3,36,000. बघा पहिल्या वर्षीचा 3,36,000 डिवायडेड बाय त्याचे सेल्स किती बघा बरं. त्या वर्षीचे सेल्स दिले 12 लाख. सेल्स किती दिले? 12 लाख. बघा मग 3,36,000 भागिले 12 लाख गुणिले 100. 3,36,000 डिवायडेड बाय 12 lakhs मल्टिपल बाय 100. यस. ओके, सॉरी. किती आला आन्सर त्याचं? आन्सर सांगाल? 28%. व्हेरी गुड. किती आला पहिल्या वर्षीचा जीपी रेशो? 28% आला. आता सेकंड इयरचा आपण ह्याच पद्धतीने घेऊयात. 90 सॉरी इथं 97 98 करायचं होतं आपल्याला. ओके,
1998, 1999 बघा. सेकंड इयरचा ग्रॉस प्रॉफिट आपला 3,70,000, 3,70,000 आहे. $3,70,000 आणि सेकंड इयरची सेल्स किती बघा बरं. सेकंड इयरची सेल्स दिले 13,20,000. 13,20,000. त्या वर्षीचा पण जीपी रेशियो होता आपला 28.03, पण तो 28%च कन्सिडर करा. कन्सिडर करा, इथे कन्सिडर करा. फ्रॅक्शन मधले आन्सर घेऊ नका. फ्रॅक्शन मधले घेऊ नका. पुढे थर्ड इयरचा काढायचा आपल्याला 90, 99, 2000चा. ओके, तो कॅल्क्युलेट करूयात आपण. फ्रॅक्शन मधले आन्सर इथं नाही घ्यायचे, म्हणजे एकदम नियर अबाउट असेल त्या ठिकाणी तर ते नाही घ्यायचे. आपण डायरेक्ट घेतलं तरी चालतंय 28%. ओके, आता थर्ड इयरचा बघूयात आपण. थर्ड इयरचे बघा बरं, ग्रॉस प्रॉफिट किती आपला. बरं ठीक आहे, जरी पॉईंट मध्ये घेतलं तरी तर काय फरक पडत नाही फारसा. किती येतो तो सांगा बरं, किती आला होता. 28.03 आला होता. बरं, 28.03 आला होता. आणि आता याचा किती आला बघा बरं. याचा ग्रॉस प्रॉफिट होता 3,91,000. 3,91,000 आणि त्याचे थर्ड इयरचे सेल्स होते 14 लाख. 14 लाख. मग किती आलं याचं. 27 पॉइंट किती 97 का 92. 92%. ओके, मग आता याचा तिघांचं जर बघितलं तर नियर अबाउट ते 28% आहे. म्हणून तिथे आपण डायरेक्ट म्हणून टाकायचं ऍव्हरेज रेशो इज इक्वल टू 28%. कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, ते 28% नियर अबाउट. ते डायरेक्ट आपण घेतलं तरी चाललं असतं तिथे 28%. ठीक आहे, तर त्या पद्धतीने आपण घेतले ते. पुढे आपण स्टेप नंबर थर्ड यूज करतो आहोत. ही शेवटची स्टेप राहून जाईल तिथे. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. ओके, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड एंडेड. बघा तो सुरू झाला कधी 1/4/2000 ला. 30 एप्रिलला तो संपला, पण 30 एप्रिलला फायर झाला. 30/4/2000 ला एकाच महिन्यात फायर झालाय तिथे. बरोबर ना. ओके, थोडं फास्ट घेऊयात आपण, कारण मीटिंग रिझ्यूम होऊन जाईल आपली. ओके, मग आता इथे पहिलंच काय घ्यायचं आपल्याला. टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक घ्यायचा. आता जो लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक आहे बघा,
लास्ट इयरचा हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तोच ह्या वर्षीचा काय बनेल, ओपनिंग स्टॉक बनेल 4,10,000. तो डबल कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. ओके. त्याच्यानंतर इथले परचेसेस, टू परचेसेस, त्यानंतर इथे टू वेजेस पण दिलेत, लिहून घेऊयात आपण. बघा परचेसेस इथे क्रेडिटला दिला बाय सेल्स. मग आता इथे टू परचेसेस किती आहेत बघा. परचेसेस दिले 60,000 आणि सेल्स दिले 1,20,000. इथे वेजेस किती दिले ते बघू आपण. वेजेस दिले 20,000. आणि मग याच्यावरनं आपल्याला इथे काय कॅल्क्युलेट करायचा, टू ग्रॉस प्रॉफिट. कारण आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक नाहीये इथे, तो तर तुझा शोधायचा आहे. आणि तो किती घेतोय आपण, 28% आलाय आपला ऍव्हरेज. 28% ऑफ सेल्स. मग आता सेल्स किती ह्या वर्षीचे बघा. सेल्स आपले 1,20,000 आहे. 28%, पटकन आन्सर काढा. 28% ऑफ सेल्स 33,600. 33,600 करा. मग टोटल करा याची डेबिट बाजूची टोटल करा. डेबिट बाजूची टोटल केली ती किती आली सांगा. 4,10,000 अधिक 60, 4,70,000, 4,90,000, 5,23,600. बरोबर आहे का. 5,23,600. व्हेरी गुड. 5,23,600 आणि त्याच्यातून 1,20,000 सेल्स लेस केले, तो राहिला बाय स्टॉक दी डेट ऑफ हायर. 5,23,000 मधून 1,20,000 गेलेत. 4,03,600. बरोबर ना. 4,03,600 हा राहिला आपला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. आणि मग याच्यावरनं आपण नेक्स्ट स्टेप कॅल्क्युलेट करतो आहोत. लॉस ऑफ स्टॉक is equal to stock on the date of hire minus salvage stock. बघा स्टॉक ऑन डेट ऑफ हायर आपला किती आहे, 4,03,800